मधली पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला। पुण्यामधून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर सुनील टिंगरे यांच्याकडून देखील डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। दरम्यान कुणीही नाराज होऊ नये, एकजूट राहावं असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केल्याची माहिती आहे। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून मोठा ड्रामा पाहायला मिळाला। पुण्यातून विक्रम काकडेंना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली, तर विक्रम काकडेंनी पुण्यातून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी मला ही संधी दिली। विधान परिषदेसाठी अर्ज आता मी दाखल करून आलेलो आहे। तर सुनील टिंगरे यांनी सुद्धा पुणे विधान परिषदेसाठी डमी अर्ज दाखल केलाय। पक्षाकडनं मला आदेश आला की आपण इथं फॉर्म भरावा, त्या पद्धतीने मी फॉर्म भरलेला आहे। प्रत्येक कॅन्डिडेटची इच्छा असते ना की त्याला मिळावी म्हणून। जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची 2 तास बैठक झाली। या बैठकीला सुनील टिंगरे देखील उपस्थित होते। संजय काकडे, विक्रम काकडेंचा पक्षप्रवेश होण्याआधीच सुनील टिंगरे जिजाई बंगल्यातनं बाहेर पडले। दोघांनीही अर्ज भरायला सुरुवात केली, मात्र त्यावेळी कुणाला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळणार हे स्पष्ट झालं नव्हतं। ही गोंधळाची स्थिती जवळपास 2 तास सुरू होती। या गोंधळानंतर टिंगरे आणि नंतर विक्रम काकडे अर्ज भरायला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले। अर्ज भरल्यानंतर जय पवार आणि वळसे पाटलांनी विक्रम काकडेच अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर केलंय। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तसे आम्ही देऊ। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे। दरम्यान उमेदवारी न मिळाल्यानं सुरेश घुले नाराज झाले, तर टिंगरेंच्या समर्थनार्थ पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडेंनी राजीनामा दिलाय। 40 वर्ष मी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। सगळ्यात सिनियर बी आहे मी, तेवढं प्रचंड कामही केलंय। मला उमेदवारी मिळावी हा माझा आग्रह हक्क आहे। मी त्यावेळेस पक्षाच्या कानावर घातलं होतं। शेवटी वहिनींशी, पार्थ पवारांशी बोलणार आहे। आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये। पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुनील टिंगरेंना न्याय द्या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी संजय काकडेंचा प्रवेश झाल्यावर सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असं सुनेत्रा पवार म्हणाल्या।